आज मी लय एक्साइटेड आहे. मी ना एका नवीन स्टॉक मध्ये निवेश केलाय आणि तो सांगू का राम, ऐक ना, मला काय वाटतंय हा स्टॉक फोडणार आहे, माहितीये का, अगदी फोडणार आहे. म्हणजे मला काय गेन सुद्धा ना तू विचार सुद्धा करू शकत नाहीये. काय बोलतो खरंच? पर राज ऐक ना, तू हे विचार केलाय का की तुला या गेन्सवर किती चार्जेस आणि टॅक्सेस पे करावे लागतील? अरे टॅक्स हा शब्द आपल्या तोंडातनं काढायचाच नाही. ते टॅक्स नाही, त्रास असायला पाहिजे. डोक्याला ताप आहे ते टॅक्स म्हणजे. तुला काय का कल्पना कसं काय टॅक्सेशन होतं याचं? नाही रे, मला सुद्धा नाही माहिती. आणि माहितीये का, हे काय आपल्या सॅलरी पीपल सारखा म्हणजे तेवढं सिंपल नसतं रे. लय कन्फ्युजिंग टॅक्सेशन आहे आणि आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्सला ना कळतच नाही कुठं काय टॅक्स भरायचं, किती टॅक्स भरायचं, काहीच अजिबात कळत नाही राव. बरं तुला माहितीये का की जर का मला या स्टॉक मार्केट इन्कमवर टॅक्सेशन कसं काढायचं, ही सगळी माहिती मला पाहिजे असेल तर कुठं भेटेल? काय आहे का तुला आयडिया? थांब, चल एक काम करूया, आपण ना ग्रो मराठी युट्यूब चॅनल सर्च करूया. नक्कीच त्याच्यावरती तुला ही माहिती सगळी भेटणार आहे. चल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की एका स्टॉक मार्केट इन्कमवर काय काय टॅक्सेशन ऍप्लिकेबल असतात. तुम्ही इन्व्हेस्टर असू शकता किंवा एक ट्रेडर, आणि तुमचे जे काही कन्फ्युजन्स आहेत या चार्जेस आणि टॅक्सेशनच्या संदर्भात ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत. तर या व्हिडिओला सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघायचा विसरू नका. फॉर नाव गेट रेडी टू लर्न अँड हॅव सम फन, कारण आता आपण बघणार आहोत एका इन्व्हेस्टर साठी चार्जेस अँड टॅक्सेशन्स ऍप्लिकेबल इन अ स्टॉक मार्केट. वेळ न घालवता चला सर्वप्रथम बघूयात की असे कुठले ते चार्जेस आहेत आणि असे काय टॅक्सेशन रूल्स आहेत जे का इन्व्हेस्टर साठी खूप महत्वाचे असतात. ऍज अन इन्व्हेस्टर आपल्याला माहितीये की किती विचार विवश करून त्यानंतर आपण एखाद्या स्टॉक मध्ये निवेश करतो, आणि हा डिसिजन आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, कारण आपली जी ग्रोथ होणार आहे, आपला जो वेल्थ इन्क्रीज होणार आहे, तो आपल्या या वाईज डिसिजन मुळेच होणार आहे. परंतु आपल्यापैकी बरेच लोक चार्जेस आणि टॅक्सेशनचा आपल्या इन्व्हेस्टमेंटवर काय परिणाम होणार आहे हे बघत नाही, आणि यामुळे आपले जे रिटर्न्स आहेत किंवा आपले जे ओव्हरऑल गेन्स आहेत ते ड्रास्टिकली रिड्यूस होऊन जातात. आणि म्हणून हे अतिशय गरजेचं आहे की आपल्याकडे एक चांगली अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की भारतात जर का तुम्ही निवेश करत असाल तर कुठले ते चार्जेस ऍप्लिकेबल असतात आणि कुठले काय टॅक्सेशन ऍप्लिकेबल असतात. सर्वप्रथम चला बघूया की जर का तुम्ही एखादी मार्केटमधनं सिक्युरिटी परचेस किंवा सेल करत असाल तर कुठले चार्जेस तुम्हाला ऍप्लिकेबल असतात. स्टॉक मार्केट ट्रान्झॅक्शन चार्जेस मध्ये सर्वात प्रथम आपण जे चार्जेस पे करतो ते असतात अकाउंट ओपनिंग चार्जेस. जेव्हा आपण आपला डीमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी जातो तेव्हा आपल्याकडनं घेतल्या जाणारी ही जी फीज आहे ते आपले अकाउंट ओपनिंग चार्जेस असतात. त्यानंतर असतात अकाउंट मेंटेनन्स चार्जेस. एका इन्व्हेस्टरचा डीमॅट अकाउंट एनएसडीएल किंवा सीडीएसएल सोबत मेंटेन करण्यासाठी आपले जे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आहेत ते आपल्याकडनं मेंटेनन्स चार्ज, ज्याला आपण एएमसी पण म्हणू शकतो, हे चार्ज करतात. यानंतर असतात ब्रोकरेज. प्रत्येक स्टॉक ब्रोकर एक कमिशन किंवा एक फीस चार्ज करतो आपल्या सर्व्हिससाठी, याला आपण ब्रोकरेज म्हणतो. हे जे ब्रोकरेज आहे हे स्टॉक व्हॅल्यू ट्रेडेडचा एक पर्टिक्युलर पर्सेंटेज आपल्याकडनं चार्ज करतात ऍज अ ब्रोकरेज. यानंतर असतं एसटीटी, ज्याला आपण सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतो. हा जो टॅक्स आहे हे प्रत्येकदा आपल्याला पे करावा लागेल जेव्हा तुम्ही एखादा लिस्टेड स्टॉक परचेस किंवा सेल करणार एखाद्या स्टॉक एक्सचेंज मधनं इन इंडिया. हा जो पर्सेंटेज आहे हा आहे 0.1% ऑफ द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही शेअर्स परचेस करणार किंवा सेल करणार किंवा तुम्ही डिलिव्हरी घेतली तर तुम्हाला 0.1% पे करावा लागेल. परंतु जर का तुम्ही इंट्राडे ट्रान्झॅक्शन करत असाल, म्हणजे ज्याच दिवशी तुम्ही शेअर परचेस केलाय जर का त्याच दिवशी तुम्ही तो शेअर विकत असाल, तर अशा ठिकाणी तुम्हाला एसटीटी 0.025% पे करावे लागेल, कारण तुम्ही डिलिव्हरी घेत नाहीये. परंतु एकदा जर का तुम्ही डिलिव्हरी घेतली तर त्यानंतर तुम्ही तो स्टॉक आपल्याकडे किती दिवसांसाठी ठेवू शकता, मिनिमम 2 डेज किंवा काही मंथ्स किंवा वर्षानुवर्ष तुम्ही आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये तो पर्टिक्युलर शेअर सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर असतं स्टॅम्प ड्युटी चार्जेस. स्टॅम्प ड्युटी ही गव्हर्नमेंट टॅक्स आहे. जेव्हा तुम्ही शेअर मार्केट मधनं शेअर्स परचेस करता तेव्हा तुमच्याकडनं कलेक्ट करण्यात येते. हे जे आपले स्टॉक ब्रोकर्स आहेत हे आपल्याला एक स्टॅम्प्ड कॉन्ट्रॅक्ट नोट इश्यू करतात ऍट द एंड ऑफ द डे. ही जी कॉन्ट्रॅक्ट नोट असते ही लीगल रेकॉर्ड्स आहेत की आपण हा पर्टिक्युलर ट्रेड केलाय, या ब्रोकर कडनं केलाय आणि या स्टॉक एक्सचेंज मधनं केलाय, आणि तेव्हा तुमच्याकडनं स्टॅम्प ड्युटी कलेक्ट करण्यात येते. आता स्टॅम्प ड्युटीचा जो व्हॅल्यू आहे तो असतो 0.015% ऑफ द एंटायर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जर का तुम्ही डिलिव्हरी घेत असाल तर. परंतु जर का तुम्ही इंट्राडे ट्रान्झॅक्शन करत असाल तर अशा ठिकाणी तुमच्याकडनं 0.003% स्टॅम्प ड्युटी कलेक्ट करण्यात येईल. अजून एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, ही जी स्टॅम्प ड्युटी आहे हे फक्त
तुमच्याकडनं तेव्हा कलेक्ट करण्यात येईल जेव्हा तुम्ही शेअर परचेस करत असाल. शेअर विकत असताना तुमच्याकडनं ही अमाऊंट कलेक्ट करण्यात येत नाही. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही 1 लाखाचे शेअर्स घेतले आणि तुम्हाला डिलिव्हरी घ्यायची असेल तर तुमच्याकडनं 15 रुपयाचा स्टॅम्प ड्युटी कलेक्ट करण्यात येईल. परंतु जर का तुम्ही इंट्राडे ट्रान्झॅक्शन करत असाल आणि डिलिव्हरी घेत नसाल तर अशा ठिकाणी तुमच्याकडनं फक्त 3 रुपयाचा स्टॅम्प ड्युटी कलेक्ट करण्यात येईल. त्यानंतर आहेत एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्ज. हे जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत आणि क्लिअरिंग मेंबर्स आहेत ते प्रत्येक ट्रेडवर आपल्याकडनं एक्सचेंज ट्रान्झॅक्शन टॅक्स रिकव्हर करतात. हे तुमच्या टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करण्यात येतं आणि हा जो अमाऊंट आहे, पर्सेंटेज आहे, तो पर्सेंटेज आहे 0.0035%. NSE साठी पण आणि BSE साठी पण. तुम्ही जर का डिलिव्हरी घेत असाल किंवा जर का तुम्ही इंट्राडे सुद्धा करत असाल तर हे अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल, बायवर सुद्धा आणि सेलवर सुद्धा. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही 1 लाखाचे शेअर्स परचेस केले तर तुम्हाला 3.5 रुपीज पे करावे लागतील हे एक्सचेंज चार्जेस. याचप्रमाणे सेबी टर्नओव्हर चार्जेस सुद्धा तुमच्याकडनं करेक्ट करतात येतात. सेबी हा कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे आणि हे सुद्धा काही चार्जेस तुमच्यावरती लावतो. जेव्हा तुम्ही शेअर परचेस किंवा सेल करता तर तुमच्याकडनं टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूचा 0.001% कलेक्ट करण्यात येतं. तुम्ही इंट्राडे करा किंवा डिलिव्हरी, प्रत्येक बाय आणि सेल ट्रान्झॅक्शनवर ही अमाऊंट ऍप्लिकेबल असते. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही 1 लाखाचे शेअर्स परचेस केले तर तुम्हाला 0.1 रुपी पे करावे लागेल ऍज अ चार्जेस. यानंतर असतात डीपी चार्जेस. हे जे डिपॉझिटरीज असतात ना, CDSL, NSDL आणि जे तुमचे डीपीज असतात, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणजे तुमचे स्टॉक ब्रोकर, जेव्हा तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंट मधनं शेअर्स विकतात त्यावेळेस डीपी चार्जेस तुमच्याकडनं कलेक्ट करण्यात येतं ऍज अ फ्लॅट ट्रान्झॅक्शन फी. इररिस्पेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, कितीही तुम्ही क्वांटिटी विकत असाल तुमच्याकडनं 13 रुपीज पर ट्रेडिंग डे पर स्टॉक असा एक अमाऊंट हे लोक कलेक्ट करतात. जेव्हा तुम्ही आपले स्टॉक सेल करतात, एकदा तुम्ही डिलिव्हरी घेतली त्यानंतर जर का तुम्ही परत तो स्टॉक सेल करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला हे चार्जेस पे करावे लागतील. परंतु जर का तुम्ही इंट्राडे ट्रान्झॅक्शन करत असाल म्हणजे सेम डे परचेस सेम डे सेल, तर अशा ठिकाणी तुम्ही डिलिव्हरी घेत नाहीयेत आणि म्हणून तुम्हाला डीपी चार्जेस पे करावे लागणार नाही. त्यानंतर असतं GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण जे ब्रोकरेज पे करतोय ना त्या ब्रोकरेजवर आपल्याला GST पे करावं लागतं. जे डीपी चार्जेस आहेत किंवा जे एक्सचेंज ट्रान्झॅक्शन आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला GST पे करावं लागतं. स्टॉक्सचा GST आहे 18%. जेव्हा तुम्ही कुठला स्टॉक परचेस करा किंवा सेल करा तुम्हाला हा GST अमाऊंट पे करावा लागेल. तर हे सगळे चार्जेस आपल्याला पे करावे लागतात जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये निवेश करतो ते. चला मित्रांनो, आता आपल्याला चांगली अंडरस्टँडिंग आली आहे चार्जेस संदर्भात. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ. आणि आता आपण एका इन्व्हेस्टरसाठी टॅक्सेशन संदर्भात बघूयात काय काय ऍप्लिकेबल असतं. भारतात जेव्हा तुम्ही एखाद्या सिक्युरिटीजला विकतात त्या सिक्युरिटीजवर जर का तुम्हाला गेन झाला तर त्या गेनवर तुम्हाला टॅक्स पे करावं लागतं. पण आता कुठलं टॅक्स भरावं, काय रेटनी भरायचं हे डिपेंडेंट असतं की तुमची सिक्युरिटीज कुठल्या टाईपची आहे, तुमचं पिरियड ऑफ होल्डिंग काय आहे, ड्युरेशन काय आहे. जेव्हा आम्ही सिक्युरिटीज म्हणतो, सिक्युरिटीज मध्ये शेअर्स येतात, म्युच्युअल फंड येतात, बॉन्ड्स येतात, कमोडिटीज येतात, बरोबर. तर तुमच्या पिरियड ऑफ होल्डिंगवर आणि तुमच्या टाईप ऑफ सिक्युरिटीवर अवलंबून आहे की तुम्हाला कुठला टॅक्स द्यायचा आहे आणि किती रेटनी द्यायचा आहे. हे बघा, हे जे सिक्युरिटीज आहेत याला आपण 2 भागात विभाजित केलेले आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आणि लॉंग टर्म कॅपिटल असेट. आता मला कसं कळायचं की माझी जी असेट आहे शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म, त्यासाठी चला काही 2-3 गोष्टी बघूया. फॉर इक्विटी शेअर्स अँड इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड युनिट्स, जर का तुमचा होल्डिंग पिरियड लेस दॅन 12 मंथ असेल तर ती झाली तुमची शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस केले 1 जानेवारीला आणि सेम इयर 30 सप्टेंबरला जर का तुम्ही सेल करायचा विचार करत असाल, ही तुमची शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आहे कारण तुमचं होल्डिंग पिरियड लेस दॅन 12 मंथ आहे. परंतु जर का तुम्ही मोर दॅन 12 मंथ साठी ते शेअर्स होल्ड करत असाल आणि त्यानंतर जर का तुम्ही विचार करत असाल की आता मी हे शेअर विकून टाकतो, तर अशा वेळेस ही जी असेट आहे हे लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हणून ओळखली जाईल. फॉर एक्झाम्पल, आपण 1 जानेवारीला शेअर्स घेतलेले, जर का नेक्स्ट इयर 1 जानेवारीला तुम्ही विचार करत असाल की हे शेअर्स मी विकून टाकतो, तर हे तुमची लॉंग टर्म कॅपिटल असेट झाली कारण ऑफकोर्स होल्डिंग पिरियड मोर दॅन 12 मंथ होता. हे बघा, परंतु जर का तुमचे शेअर्स अनलिस्टेड असतील तर जरा स्टोरी वेगळी आहे. अनलिस्टेड म्हणजे तुमचे शेअर जर का कुठल्याही स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड नाहीये, तर अशा ठिकाणी तुमचा होल्डिंग पिरियड कमीत कमी 24 मंथचा असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या शेअर्सला लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हणून बोलू शकता. म्हणजे जर का तुमचा होल्डिंग पिरियड लेस दॅन 24 मंथ्स असेल तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल असेट होईल आणि मोर दॅन 24 मंथ्स असेल तर लॉंग टर्म कॅपिटल असेट. ओके, फॉर अनलिस्टेड शेअर्स. आणि आता जर का आपण अदर सिक्युरिटीज बघत असाल, फॉर एक्झाम्पल बॉन्ड्स, डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स किंवा गोल्ड, अशा ठिकाणी जर का तुमचा होल्डिंग पिरियड 36 मंथ्स पर्यंत असेल तर ते तुमचे शॉर्ट टर्म असेट झालेत आणि जर का होल्डिंग पिरियड मोर दॅन 36 मंथ्स असेल तर अशा ठिकाणी त्यांना आपण लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हणतो. आता
आतापर्यंत जे काय आम्ही तुम्हाला सांगितलंय ते तुम्हाला या टेबलवर दिसेल. तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करा आणि एकदा या टेबलला नीट वाचा आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पार्टला जा. ऑल क्लिअर? जेव्हा तुम्ही आपले शॉर्ट टर्म कॅपिटल असेट विकता आणि जर का तुम्हाला प्रॉफिट झाला तर त्या प्रॉफिटला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतो, परंतु जर का तुम्हाला लॉस आला तर त्या लॉसला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस म्हणतो. त्याच प्रकारे जर का तुम्ही आपले लॉंग टर्म कॅपिटल असेट विकत असाल आणि प्रॉफिट झाला तर त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतो, परंतु जर का लॉस आला तर त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल लॉस म्हणतो. याशिवाय सिक्युरिटीजवर आपल्याला काही अदर इन्कम पण होतात. फॉर एक्झाम्पल शेअर्सवर तुम्हाला डिव्हिडंड भेटतो, बरोबर, आणि बॉन्ड्सवर सुद्धा तुम्हाला काही इंटरेस्ट देण्यात येतं, बरोबर ना? येते ना लक्षात? हे बघा, आतापर्यंत जे काय आम्ही तुम्हाला सांगितलं जर का तुम्हाला कळत असेल तर कृपया करून कमेंट मध्ये YES लिहून आम्हाला पाठवा. ओके, चला चालू करूया. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, हाऊ इज इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट टॅक्स्ड? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे आपल्याला पे करावं लागतं शॉर्ट टर्म कॅपिटल असेटवर आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला पे करावं लागतात लॉंग टर्म कॅपिटल असेटवर. जर का तुम्ही इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड सेल करत असाल आणि त्यावरती जर का तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला तर त्या गेनवर तुम्हाला 15% अनुसार फ्लॅट टॅक्स पे करावा लागेल. परंतु जर का तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तर 1 लाख पर्यंत तुम्हाला काही पे करायची गरज नाही, पण 1 लाख पेक्षा जितका अमाऊंट जास्त तुम्ही कमवलाय त्यावरती तुम्हाला 10% टॅक्स पे करावा लागेल. एक मिनिट मला एक मिनिट, डोंट वरी. एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल घेऊन समजूया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का 1000 शेअर्स परचेस केलेत 100 रुपये पर शेअरच्या रेटनी 1 जानेवारी 2022 ला, आणि हे जे शेअर्स आहेत तुम्ही 1 डिसेंबर 2022 मध्ये विकत आहात 125 रुपीज पर शेअरच्या हिशोबाने. म्हणजे तुमचा जो होल्डिंग पिरियड आहे किती आहे? लेस दॅन 12 मंथ. आणि तुम्हाला गेन किती झाले? 25 रुपये पर शेअर. असे तुम्ही 1000 शेअर्स विकलेत, म्हणजे तुमचा टोटल गेन किती झालाय? 25,000 रुपये. आणि हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, कारण 12 मंथ पेक्षा कमी तुमचा होल्डिंग पिरियड होता. आता या 25,000 रुपयावर तुम्हाला फ्लॅट 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पे करावा लागेल. तर किती होतात ते पैसे? 3,750 रुपीज. तुम्ही हा टेबल बघा, तुम्हाला लक्षात येईल. ऑन द अदर हँड, जर का तुम्ही हे शेअर्स मै 2023 मध्ये विकले असते तर तुम्हाला, आणि समजा त्यावेळेस 2025 रुपये पर शेअर असं तुम्ही विकले, तर तेव्हा तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असता 1,25,000 रुपीजचा, आणि त्यावरती तुम्हाला 1 लाख पर्यंत काही टॅक्स पे करायची गरज नाहीये. पण वरचे जे 25,000 आहे त्या 25,000 वर तुम्हाला फ्लॅट 10% टॅक्स पे करावा लागेल, विच कम्स टू 2,500 रुपीज. तुम्ही हा टेबल बघा, तुमच्या लक्षात येईल. तर जर का हे शेअर्स अनलिस्टेड असले असते किंवा हे जे बॉन्ड्स आहेत हे अनलिस्टेड असले असते तर काय? तर जर का तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असता तर ते तुमच्या रेग्युलर इन्कम टॅक्स स्लॅब जे असतात त्याच्यात ऍड होऊन जातात अदर इन्कम म्हणून. आणि जर का तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असता तर त्यावरती तुम्हाला फ्लॅट 20% टॅक्स पे करावा लागला असता आफ्टर इंडेक्सेशन बेनिफिट. हा टेबल बघा. आता हे इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय? तर इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे जी परचेस प्राइस आहे त्याला आजच्या व्हॅल्यू अनुसार ऍडजस्ट करणे. तुम्ही टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ही कन्सेप्ट ऐकली आहे ना? समजा मी आज 2 वर्षांपूर्वी जर का मी 100 रुपयाचं काही वस्तू जर का विकत घेतली असेल तर त्या वस्तूला जर का आज मला विकत घ्यायची असेल तर मला 120 रुपये पे करावे लागतात. दॅट इज टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी सुद्धा आपल्याला अलाउ केलाय की आपली जी परचेस प्राइस आहे त्याला कॉस्ट इन्फ्लेटेड परचेस प्राइस मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यानंतर कॅपिटल गेन कम्प्युट करा. तर हे जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे हे दरवर्षी तुम्हाला त्या पर्टिक्युलर इयरचा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स इश्यू करतो प्रत्येक फायनान्शियल इयरचा, स्टार्टिंग फ्रॉम 2001-2002. हा 2001-2002 बेस इयर आहे. ओके, बघितलं तुम्ही टेबल कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचा. चला एक एक्झाम्पल घ्या. समजा तुम्ही 2009-10 मध्ये 1000 शेअर्स परचेस केले होते आणि एका शेअरचा प्राइस होता 1000 रुपये, आणि हे जे शेअर्स आहेत तुम्ही 2021-22 मध्ये विकले त्यावेळेस पर शेअर रेट होता 2000 रुपीज. तर अशा ठिकाणी कॅपिटल गेन कसं कॅल्क्युलेट करायचा? चला बघूया. हा टेबल बघा. ओके, तुमचा जो सेल कन्सिडरेशन आहे तो आहे 1000 शेअर्स इंटू ₹2000 पर शेअर, म्हणजे तुम्हाला 20 लाख रुपये आलेत. आणि तुमचा कॉस्ट ऑफ एक्विजिशन बघा, तिथं लिहिला आहे कॉस्ट ऑफ इंडेक्स्ड एक्विजिशन. आता कसं कॅल्क्युलेट करायचा? 1000 शेअर्स इंटू 1000 रुपीज इच, म्हणजे आपण 10 लाखाचे शेअर्स घेतले त्यावेळेस, मल्टिप्लाइड बाय 317/148. आता हे 317/148 काय आहे? हे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आहे इयर ऑफ परचेज आणि इयर ऑफ सेलचे. बघा तुम्हाला दिसत असतील, आलं लक्षात? तर 2009-10 चा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स होता 148 आणि 21-22 चा किती आहे? 317. तर आपण या 10 लाखाला डिवाइड केलाय 148 नी आणि मल्टिप्लाय केलाय 317 नी, आणि म्हणून आजचा इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ
एक्विजिशन आला आपला 21,41,891. म्हणजे आपल्याला काय झालंय, लॉंग टर्म कॅपिटल गेन की लॉंग टर्म कॅपिटल लॉस? आपल्याला 1,41,891 चा लॉंग टर्म कॅपिटल लॉस झालाय. बघितलं का तुम्ही? आपण इंडेक्स कॉस्ट ऑफ एक्विजिशन घेतलंय म्हणून आपल्याला लॉस आला. आपण 100% प्रॉफिट वर विकलाय शेअर्स तरी आपल्याला लॉस झालाय. कसं काय? तुमचे जे रिटर्न्स आहेत ते इन्फ्लेशनला बीट करू शकले नाही. जर का तुम्ही हे शेअर्स 3,000 रुपीज ईच मध्ये विकले असते तर अशा ठिकाणी टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला गेला असता? चला बघूया. परत टेबल बघा. तर जर का तुम्ही 1000 शेअर्स 3,000 रुपीज पर शेअरच्या हिशोबाने विकले असते तर तुम्हाला टोटल सेल कन्सिडरेशन आला असता 30 लाखाचा. परंतु तुमचा इंडेक्स कॉस्ट ऑफ एक्विजिशन सेम राहणार आहे. 10 लाख डिवायडेड बाय 148 मल्टिप्लाइड बाय 317 म्हणजे 21,41,891. अशा वेळेस तुम्हाला प्रॉफिट म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असता 8,58,109 चा. आणि या लॉंग टर्म कॅपिटल गेन वर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल ऍट फ्लॅट 20%. ओके. आणि तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आला 1,71,622 रुपीजचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर जे शेअर्स मी समजा विकत आहे ते शेअर्स मी जर का 2001-2002 च्या अगोदर परचेस केले असते तर माझा कॉस्ट ऑफ एक्विजिशन कसा कॅल्क्युलेट केला गेला असता? अशा ठिकाणी तुमचा कॉस्ट ऑफ एक्विजिशन कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? तुमची जी फेअर मार्केट व्हॅल्यू होती ऍज ऑन 1 एप्रिल 2001 आणि तुमची जी ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ एक्विजिशन आहे विच एव्हर इज हायर आपण ते कॉस्ट ऑफ एक्विजिशन म्हणून घेऊ शकतो. समजा कॉस्ट ऑफ एक्विजिशन फेअर मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल किंवा इक्वल असेल ऍज ऑन 1 एप्रिल 2001 तर आपण कॉस्ट ऑफ एक्विजिशन घेऊया ऍज अ जो एक आपली ओरिजिनल प्राइस आहे ना ते आपण घेऊया. परंतु जर का तुमचा कॉस्ट ऑफ एक्विजिशन कमी असेल परंतु फेअर मार्केट व्हॅल्यू ऍज ऑन 1 एप्रिल 2001 ती जास्त असेल तर आपण काय घेणार आहोत? आपली कॉस्ट ऑफ एक्विजिशन विल बी फेअर मार्केट व्हॅल्यू ऍज ऑन 1 एप्रिल 2021 आणि त्यावरती आपण इंडेक्सेशन अप्लाय करूया आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करूया काय गेन आला की लॉस आला आणि गेन आला तर त्यावरती आपल्याला फ्लॅट 20% पे करावा लागेल. आता कॅपिटल गेन विथ रिस्पेक्ट टू गोल्ड किंवा बॉन्ड्स. जर का तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आला तर तुम्ही आपल्या नॉर्मल टॅक्स स्लॅबच्या अनुसार याला टॅक्स करा, अदर इन्कम मध्ये ऍड करून टाका. परंतु जर का लॉंग टर्म असेल तर तुम्ही त्यावरती 20% टॅक्स पे करा आफ्टर इंडेक्सेशन बेनिफिट. जर का तुमच्याकडे डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स असतील तर अशा वेळेस तुमचे जे गेन्स आहे ते तुमच्या स्लॅब रेट्स मध्ये टॅक्सेबल होतात, ते शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म. आणि ही लेटेस्ट अमेंडमेंट आहे. चला आता एकदा आपण समराइज करूया. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता एक टेबल दिसत असेल. ओके. चला टेबल बघा. जर का तुम्ही इक्विटी किंवा युनिट्स ऑफ इक्विटी ओरिएंटेड फंड्स हे जर का तुमची टाइप ऑफ असेट असेल आणि जर का तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तर 1 लाखापर्यंत तुम्हाला काही टॅक्स पे करायची गरज नाही. परंतु त्यावरती जे काही अमाऊंट असेल त्यावरती तुम्हाला फ्लॅट 10% पे करावा लागेल. आणि जर का तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला तर फ्लॅट 15%. जर का तुमच्याकडे अनलिस्टेड शेअर्स किंवा बॉन्ड किंवा गोल्ड असेल आणि तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तर तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागेल आफ्टर इंडेक्सेशन बेनिफिट. आणि जर का तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाले तर तुमच्या स्लॅब रेट मध्ये ते ऍड होतील ऍज अन अदर इन्कम. त्याचप्रमाणे जर का तुम्ही डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड मध्ये निवेश करत असाल आणि तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला ते तुमच्या टॅक्स स्लॅब मध्ये जे काय स्लॅब रेट आहे त्यामध्ये ऍज अन अदर इन्कम म्हणून टॅक्सेबल होतील. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की जर का मला लॉसेस झाले तर मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा की नाही? आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही नक्की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा, कारण हे जे लॉसेस आहे तुम्ही पुढच्या 8 वर्षांपर्यंत यांना कॅरी फॉरवर्ड करू शकता. समजा तुम्हाला या वर्षी लॉस झाला आणि 5 वर्षानंतर तुम्हाला प्रॉफिट झाला. ओके. जर का तुम्ही या वर्षी आपला आयटीआर फाईल केला आणि त्यात बिफोर ड्यू डेट केला तर तुम्ही हा जो लॉस आहे तो लॉस 5 वर्षानंतर तुम्हाला जी इन्कम झाली ना त्या इन्कम मधनं मायनस करू शकता आणि त्यानंतर उरलेली जी अमाऊंट असेल फक्त त्या अमाऊंट वर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. याला आपण सेटिंग ऑफ किंवा सेट ऑफ लॉस म्हणतो अगेन्स्ट प्रॉफिट. भारी ना? लक्षात ठेवा. परंतु इथं एक कॅच आहे. तुमचे जे लॉंग टर्म कॅपिटल लॉस आहेत ते फक्त लॉंग टर्म कॅपिटल गेन्सच्या अगेन्स्ट सेट ऑफ होतात. परंतु जर का तुमचे शॉर्ट टर्म लॉसेस असतील तर ते तुम्ही शॉर्ट टर्म गेन्स किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन्स काही असले ना तर तुम्ही सेट ऑफ करू शकता. आय होप दॅट इज क्लिअर. आता तुम्हाला जे डिव्हिडंड भेटलेत शेअर्सवर किंवा जे तुम्हाला इंटरेस्ट भेटलाय बॉन्ड्सवर ते तुमच्या इन्कम मध्ये ऍड करण्यात येतं ऍज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आणि रिटर्न फाईल करत असताना आपण ही इन्कम शो करतो आणि त्यावरती आपल्याला टॅक्स पण पे करावं लागतं आपल्या नॉर्मल टॅक्स स्लॅब रेटच्या अनुसार. सो दॅट इज ऑल अबाउट टॅक्सेशन अँड चार्जेस फॉर अन इन्व्हेस्टर ऑन अ स्टॉक मार्केट इन्कम. सो दॅट्स ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. तुम्हाला अजून कुठलेही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी शिकायला भेटला असेल. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर कृपया करून याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी क्वालिटी कंटेंट पोस्ट करतो ऑन पर्सनल फायनान्सेस, स्टॉक मार्केट, इन्व्हेस्टमेंट, दॅट टू डेली. तर आमच्या या प्रयत्नाला सपोर्ट करा. आम्ही आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसवर सुद्धा असाही काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट रेग्युलरली पोस्ट करत असतो, तर त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. बाय.
Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.